अजित पवारांना भेटायला निघालो होतो. मुंबईला थेट त्यांच्या देवगिरी बंगल्यावर जाणार होतो, परंतु मला निरोप आला की उद्या अजितदादा पुण्यातच आहेत, म्हणून मी पुण्यात मुक्काम केला. त्यांनी सांगितलं मला की 11 वाजता आज सकाळी भेटायचंय. त्यांच्या लोकांनी 11 झाले, 12 झाले, आता मला वाटतं 2 वाजायला लागले, तरीही निरोप नाही. आता निरोप आला 1 तासापूर्वी. निरोप आल्याच्या नंतर असं ठरलं की 5 लोकांचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला आलं पाहिजे आणि 5 लोकांमध्ये काय चर्चा व्हायची ती होईल. पण आम्ही सांगितलं की दादा, मला 5 लोकांनी मारलेलं नाही, मला कमीत कमी तुमच्या 30-40 लोकांनी मारलेलं आहे. माझ्यासोबत शेतकऱ्याची पोरं आलेत सगळे. त्या शेतकऱ्यांच्या पोरांना तुमचं उत्तर ऐकायचंय. महाराष्ट्राला तुमच्या तोंडून उत्तर ऐकायचंय. शेतकऱ्याच्या पोरावर का हल्ला तुमच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी केला, त्याचं उत्तर ऐकायला माझ्यासोबत शेतकऱ्यांची पोरं आलेले आहेत. तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे सगळ्याच्या समोर. काय पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगितलं की काही सिक्युरिटीचा विषय असू शकतो, काही असू शकतं, तरी आम्ही आमच्या वतीनं शब्द दिला होता, ही शेतकऱ्यांची पोरं आहेत, चुकीच्या पद्धतीनं काही करणार नाहीत आणि दगाफटका करणारी आमची शेतकऱ्यांची औलाद नाही, हा शब्द आम्ही डिपार्टमेंटला दिला. तरी सुद्धा आम्हाला प्रेशर करण्यात आले की तुम्ही 5 लोकांचं शिष्टमंडळ घ्या आणि दादांना भेटा. तरी आम्ही 5 लोकांवरही तयार झालो. पण आमची एक अट होती की मीडियाला समोर घ्या, जेणेकरून दादासोबत काय चर्चा झाली ही महाराष्ट्राला कळली पाहिजे. ही माझी मागणी होती. पण ती मीडियाला बी नको म्हणतायत. यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी उभारल्या आणि बंद दाराआड चर्चा झाल्याच्या नंतर ती सगळ्या चळवळी संपलेल्या आहेत, एक लक्षात घ्या. मी असा कार्यकर्ता कुण्या राजकीय नेत्याला भेटायला हपापलेला नाही. माझ्यावर अन्याय झालाय, माझ्या कार्यकर्त्यांना मारले, शेतकऱ्यांच्या पोरावर त्या राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केलाय. याचा फक्त मी दादांना उत्तर विचारायला या ठिकाणी आलेलो आहे. दादांनी ते आमच्या समोर ऐकायला पाहिजे होतं आणि मीडियाला समोर घेऊन आमच्यासोबत चर्चेला तयार व्हायला पाहिजे होतं, मन मोठं करून. कारण तुमचा कृषी मंत्री चुकलाय, तुमचा राष्ट्रवादीचा युवकचा प्रदेश अध्यक्ष चुकला, हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. त्याची पक्षातून हकालपट्टी करून किंवा त्याचा राजीनामा घेऊन दादा ह्या शेतकऱ्यांच्या पोराला मारलेलं माघारी येणार नाही. शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला एकट्या विजय घाडगेवर किंवा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला म्हणजे काय हे आम्ही निमित्त ठरलोय? तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला केलाय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर तुम्ही हल्ला केलेला, एक लक्षात घ्या. आता काय ठरलंय? माझं असं ठरलंय, आता मी अजित पवारांना बिना कॅमेऱ्याचं आणि बिना मीडियाचं भेटणार नाही. कारण राजकीय पुढाऱ्यांनी आतापर्यंत सगळ्या चळवळी बंद दरवाजा आड बोलावून घेऊन सगळ्या बंद पाडून टाकल्यात. म्हणून मला ही चळवळ बंद पडू द्यायची नाही. अजित पवारांची भेट झाली हरकत नाही. मी इथून आता थेट लातूरला जातोय. तिथं जाऊन माझी आंदोलनाची पुढील दिशा माझ्या कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवू. अजिबात जाणार नाही, अजिबात. झालंय का तुमचं अजित पवारांची? माझं दादांचं काही बोलणं झालेलं नाही. त्यांच्या लोकांचे निरोप आमच्या लोकांसोबत सुरू आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. त्यांना मी सांगितलं होतं मी एकटा येतो. ठीक आहे, माझे 5ही लोक नको आहेत, मी एकटा येतो. फक्त मीडिया समोर राहू द्या, मीडिया समोर राहू द्या. कारण मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला झालाय आणि अजितदादांनी तुम्हाला काय बोललंय, हा माझा तुम्हाला विषय वेळ दिली होता. होती का भेटायची? 11ला भेटू म्हणून त्यांच्या लोकांनी सांगितलं होतं. पण आम्ही सांगितलं होतं की बा आम्हाला ऑन कॅमेरा भेटायचंय, मीडियाच्या समोर भेटायचे. अजित पवारांना का नकोय? अजित पवार का घाबरतायत? त्यांच्या आंदोलनाचे कार्यकर्त्यांसह आणि मीडियासह भेटत आहेत. ते भेटत नाहीत. मला त्यांना विदाऊट मीडिया आणि कॅमेरा, आमचा कॅमेरा सुद्धा असला तरी मी म्हणलो होतो आमचा एखादा कॅमेरा असला तरी भेटू, काय अडचण नाही. पण ते त्यालाही तयार नाही त्यांचे लोक. त्याच्यामुळे मी आता अजितदादांना भेटणार नाही. मी भूमिका जाहीर केली की आता मी इथून सरळ मी थेट लातूरला जातोय. लातूरला जाऊन मी माझी पुढील भूमिका माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट शेतकऱ्याच्या बांधावून मी भूमिका जाहीर करणार. मला पोलिसांनी कोण सांगितलं आपली लिस्ट काढायला? कोणीतरी पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी सांगितले की तुमच्या 10 लोकांचं शिष्टमंडळ तयार करा. 5 लोकांचं म्हणलं होतं, आम्ही 10 लोकांचं दिलं होतं. ऑन कॅमेरा, ते आमचा कॅमेरा, मीडियाचा नाही. आम्ही आमच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला आम्ही मीडियाला देणार होतो, परंतु त्यालाही तयार नाहीत.
भितात का अजित पवार म्हणजे आता मला माहित नाही, आता महाराष्ट्राला माहित आहे दादा भिणारे नाहीत. आज काय झालंय मला काही कळायला मार्ग नाही. छावाची दास्ती घेतली काय दादा? मला माहित नाही. जुनी छावा छावा परत आली का? अहो पूर्वीची छावा आहे ही, फक्त आमची कार्यपद्धतीत आम्ही चेंज केला होता. तुम्ही आमच्यावर हल्ला केलाय, आम्ही तुमच्याकडे एक न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेला असताना तुमचं उत्तर ऐकायचं होतं आम्हाला. तुमची भूमिका काय पक्षप्रमुख म्हणून, तुम्ही त्याच्यावर ती बोलायला तयार एवढ्या नाही. लांबून आलात, अँब्युलन्स मधून तुम्ही तुमची तब्येत बघून इथे आलात, पण तरी देखील दादा काही बोलले नाहीत का? म्हणजे अजिबात नाही. आता चर्चा मला अशी होती की इथपर्यंत दादा येतील स्वतः. मला दादांचा कसलाही स्वतःला निरोप नाही. माझ्यासोबतच्या लोकांना काही सहकाऱ्यांना आहे, त्यांचे PA वगैरे बोलतायत, परंतु त्यांचंही म्हणणं आहे की ऑन कॅमेरा किंवा मीडियाच्या समोर दादा बोलणार नाहीत आणि मी बिगर मीडियाचं काहीच बोलणार नाही. पुढचे तुमचे विषय जे काय प्रश्न असणार? होते, तुमचे जे प्रश्न काय होते, विषय असणार मग त्या आहे? आंदोलन प्रश्नांचं काय करणार आहात? काय कसं नाही, असणार? मला न्यायाची अपेक्षा होती, त्या उत्तराची अपेक्षा होती, त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही. मी लातूरला जाईन, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना बोलावून घेईन, तिथं जाऊन मी भूमिका जाहीर करेन. पुढील आंदोलनाची दिशा ठरणार. आता आक्रमक आंदोलन होणार का मग तुम्ही जर भेट जे आंदोलन होतील ते लोकशाही मार्गाने होतील. कायदा हातात घेणार नाही, परंतु सरकारला धारेवर बरं, आणू. एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आता इथून लातूर की सर्किट हाऊस काय फायनल लातूर अजित पवारांची भेट घेणारच नाही? अजित पवारांची भेट घेणार नाही. ठीक आहे. निषेध करताय का त्याचा? अजितदादांच्या ह्या जी कोण मधली यंत्रणा आहे त्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे, परंतु मीडियाला समोर घेऊन त्यांनी मन मोठं करून आम्हाला बोलायला पाहिजे होतं. ते बोलले नाहीत किंवा नकार दिलाय, त्याच्यामुळे मी दादांशी बोलायचा प्रयत्न तुमचं केला तरी नाही बोलणं का झालं की नाही नाही दादा? ना, काय त्यांना सगळं माहिती आहे. काल ते मीडियाला बोललेत, त्यांना माहिती आहे मी त्यांना भेटायला आलोय म्हणून. तुम्ही मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पण भेटायचं म्हटलं. नाही नाही, आता हे असे निघालेत म्हणल्यावर ते तर काय मला कॅमेरा घेऊन जाऊ देणार आहेत का तिथं? मी माझ्या लोकांपाशी जाणार आहे, मी माझ्या लोकांजवळ जाणार आहे, मी शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आणि निरोप आला काय? शेतकऱ्याच्या मुलाला न्याय मिळणार नाही. ते तर चाललंय माझं. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मुलाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार. पोरांचं म्हणणं आहे मुंबईला जायचं आणि तिथं आत्मदान करायचं. लातूर निर्णय नका घेऊ. मुंबईला जायचं, मुंबईला मी भूमिका स्पष्ट केलेली आहे. काय? मी लातूरला जाऊन सगळ्या संघटनेची आणि माझ्या सगळ्या शेतकऱ्यांची बैठक निर्णय घेऊन ठरवू. ओके, थँक्यू.